सर, राज्य मंत्रिमंडळ बैठक पार पडलेली आहे. आपल्या विभागाचा कुठला महत्त्वपूर्ण निर्णय या बैठकीत झालेला आहे? माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मौजे बापगाव जे भिवंडीमध्ये आहे येथे पणन विभाग मल्टी प्रॉडक्ट हब या ठिकाणी बांधताय. याकरता महसूल विभागाची 7.96 हेक्टर जमीन म्हणजे जवळपास 8 हेक्टर जमीन या मल्टी प्रॉडक्ट हब करता आम्ही विनाशुल्क दिलेली आहे. पणन महामंडळ लवकरच या ठिकाणी एक मोठा हब बांधेल जेणेकरून शेतकऱ्याकरता एक मोठी बाजारपेठ त्या ठिकाणी होईल आणि इंटरनॅशनल बाजारपेठेच्या माध्यमातून या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना खूप मोठा फायदा या बापगावच्या मल्टी प्रॉडक्ट हबमधून त्या ठिकाणी होणार आहे. दुसरं या ठिकाणी जे आता आपण शासकीय कामाकरता यापूर्वी 30 वर्षाची भाडेपट्ट्यावर लीज द्यायचो. 30 वर्षाची लीजची मुदत होती, पण आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये 30 वर्षाऐवजी 49 वर्षाकरता आता आपल्याला शासकीय कामाकरता लीज देता येईल. हे जे 49 वर्षे करतो आहे हे शासकीय त्या ठिकाणी जे उपक्रम आहे त्याकरता आहे आणि मग 49 वर्ष झाल्यानंतर पुन्हा 49 वर्ष याची पुन्हा मुदत वाढवता येईल. हा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला. तिसरा महत्त्वाचा निर्णय आहे की ज्या या राज्यामध्ये एनिमी प्रॉपर्टी आहे म्हणजे या ठिकाणी जे विदेशी लोकांच्या एनिमी प्रॉपर्टी पाकिस्तानच्या वगैरे जे आपले शत्रू देश आहे त्यांच्या प्रॉपर्टी जवळपास 428 प्रॉपर्टी आहे महाराष्ट्रामध्ये. ते आता केंद्र सरकार या सर्व प्रॉपर्टीचा जो लिलाव करतं या लिलावाला केंद्र सरकारने स्टॅम्प ड्युटी नको असं म्हटलेलं आहे. कारण केंद्र सरकार या एनिमी प्रॉपर्टीचा लिलाव करणार असताना स्टॅम्प ड्युटीमुळं काही त्या ठिकाणी लिलावामध्ये अडचणी तयार होतात आणि त्यामुळं या एनिमी प्रॉपर्टीची केंद्र सरकार जेव्हा लिलाव करेल तेव्हा मात्र स्टॅम्प ड्युटी लागणार नाही असाही निर्णय मंत्रिमंडळाने केला आहे. या ठिकाणी पणन विभागाने अत्यंत चांगला प्रस्ताव तयार केलेला आहे ज्यातनं इंटरनॅशनल लेवलची एक चांगली त्या ठिकाणी कृषी बाजारपेठ या ठिकाणी होईल. ज्यातनं मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना या 8 हेक्टर जागेच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या डेव्हलपमेंट करता ही मल्टी प्रॉडक्ट हब होणार आहे. याकरता पूर्ण प्रस्ताव पणन विभागाने तयार केला आहे. पणन महामंडळ हा प्रस्ताव तयार करणार आहे. सर, राज्यातल्या महापालिका निवडणुका पार पडल्या, निकाल लागले, महापौर पदाचे दावे जे आहेत ते अजूनही केले गेलेले नाहीत. महाराष्ट्रातल्या 29 महानगरपालिकेपैकी 25 महानगरपालिकेमध्ये भाजप शिवसेना महायुती या ठिकाणी विराजमान होईल. तुम्ही नागपूरचे पालकमंत्री आहात, तर महापौर पदाची शपथविधी 6 फेब्रुवारीला होईल आता अशी माहिती समोर येते. हो, 6 तारखेला नागपूर आहे. बाकी मुंबईचा निर्णय माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी एकनाथ शिंदेजी बसून करणार आहेत. सर, चंद्रपूर मधल्या महापालिकेचा तिढा सुटलेला आहे का? चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाला बहुमत आहे. तिथे आम्ही सर्वात मोठा पक्ष आहे, मॅन्डेट आम्हाला आहे. तिथेही सर्व लोकांची इच्छा आहे की महापौर भाजपचा असावा. वाद नसतात, मतभेद असतात, ते मतभेद दूर होतात. नाही, बैठकीला वगैरे दुसऱ्या एक महत्त्वाच्या विषयामध्ये आहे. उद्या आता ते धाराशिवलाही आहे, त्यामुळे काही बैठकीत नाराज वगैरे नाही आहे. आता इतका मोठा त्या ठिकाणी काही महत्त्वाचे विषय त्या ठिकाणी असल्यामुळे ते नाही आले, त्यामुळे नाराजी वगैरे नाही आहे. चंद्रपूरमध्ये करंट कार्यक्रम होईल अशी अपेक्षा आहे. आम्हाला काही करंट कार्यक्रम करायचा नाही आहे. त्या ठिकाणी मॅन्डेट आमच्या बाजूने आहे. सर्वात मोठा पक्ष भाजप आहे. त्या ठिकाणी लोकांची इच्छा आहे की भाजपाचा महापौर व्हावा आणि केंद्र सरकार राज्य सरकारच्या ज्या योजना आहेत त्या चंद्रपूरच्या विकासाकरता महत्त्वाच्या आहे. त्यामुळे जनतेला असं वाटतं की चंद्रपूरमध्ये भाजपचा महापौर व्हावा. एक गट काँग्रेसचा तुम्हाला सोबत नाही, मला आम्ही कुणाला गटागटाशी चर्चा केली नाही. कोणी आमच्याशी गट चर्चा करत नाही.
आमचा महापौर त्या ठिकाणी यावा अशी जनतेची इच्छा आहे. गिरीश सर, महाजन अशी चर्चा आहे की कालपासून चंद्रपूर- कालपासून ट्रोल होत आहेत. एका कार्यक्रमामध्ये बाबासाहेबांचं नाव घेतलं म्हणून ट्रोल होत आहेत. कसं बघताय? आता गिरीश भाऊ महाजन यांच्याबद्दल अधिक स्पष्ट बोलतील. सर हिंदी में जाना चाहिए। आज कैबिनेट में क्या डिसाइड सर, हुआ? एक सर कैबिनेट मुख्यमंत्र्यांसंदर्भात सर, हिंदी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी संदर्भात आज भिवंडी में ठाणे जिले में बापगांव है, वहाँ पे 9 हेक्टर जगह, सॉरी 8 हेक्टर जगह यानी 20 एकड़ जगह, हमने जो हमारा पणन विभाग है मार्केटिंग, ये मार्केटिंग जो डिपार्टमेंट है महाराष्ट्र का, ये मल्टी प्रोडक्ट हब बनाने जा रहा है किसानों के लिए इंटरनेशनल लेवल का। उनके लिए जगह चाहिए थी। आज हमारे रेवेन्यू डिपार्टमेंट का लैंड हमने इसके लिए दे दिया है, मल्टी प्रोडक्ट हब के लिए किसानों के लिए दिया है, और मार्केटिंग कारपोरेशन ये प्रपोजल तैयार करेगा। दूसरा, हमने जो गवर्नमेंट लैंड के लिए जो लीज देते हैं वो 30 साल का देते हैं, अब वो बढ़ाकर 49 साल कर दिया है, और आगे उनको अगर एक्सटेंशन चाहिए तो 49 साल और मिलेगा गवर्नमेंट प्रोजेक्ट के लिए। गवर्नमेंट लैंड जो हम देते हैं उसके लिए 49 + 49 ऐसा रहेगा। तीसरा, एनिमी प्रॉपर्टी जो है 428 एनिमी प्रॉपर्टी है, पाकिस्तान अपने जो शत्रु देश है उनकी प्रॉपर्टी मुंबई में है, उपनगर में है, कुछ संभाजीनगर में है, कुछ नागपुर में है, ऐसी 428 प्रॉपर्टी है। इनका लिलाव केंद्र सरकार जब करती है, सेंट्रल गवर्नमेंट करती है, वो समय स्टैम्प ड्यूटी की वजह से बहुत अड़चनी आती है। तो केंद्र सरकार ने विनती की थी स्टेट को कि भाई ये हटा दिया जाए, तो इसके लिए स्टैम्प ड्यूटी हटाने का निर्णय किया गया। मैंने बताया 29 में कारपोरेशन चुनाव हुआ, उसमें 25 बीजेपी शिवसेना महायुति की हमारी महापौर बनेंगे, उसके लिए हमने तैयारी की है।